मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारकडून कर्मचाऱ्यांना तातडीचे आव्हान. 30 नोव्हेंबर ही शेवटची संधी. जाणून घ्या या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या त्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे जे NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम वरून UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये जाण्याचा विचार करत आहे. वित्त मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की UPS निवडायची असल्यास अर्ज 30 नोव्हेंबर पर्यंत अनिवार्य दाखल करावा लागेल. अंतिम तारीख आता अगदी जवळ आल्याने मंत्रालयाने पात्र असलेल्या सर्व कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. UPS म्हणजे नेमके काय? मित्रांनो, UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम जानेवारी 2025 मध्ये अधिसूचित झालेली ही नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS ला पर्याय म्हणून UPS आणण्यात आली. UPS ची मोठी वैशिष्ट्य म्हणजे महागाईशी जोडलेली हमीदार पेन्शन. हे कॉन्ट्रीब्युटरी योजना आहे. कर्मचाऱ्याला बेसिक पगार प्लस DA च्या 10% रकमेचं योगदान द्यावं लागतं, तर केंद्र सरकार 18.5% योगदान देतं. त्यामुळे NPS च्या तुलनेत अधिक स्थिर आणि अंदाजे मिळणारी पेन्शन मिळण्याची हमी UPS देते. UPS साठी अर्ज कसा करायचा? UPS मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरून अर्ज करता येतो. संबंधित एनरोलमेंट आणि क्लेम फॉर्म www.npscra.nsdl.com.in या लिंकवर उपलब्ध आहेत. इच्छित असल्यास CRA सिस्टीम मधील नोडल ऑफिस मध्ये फॉर्मची प्रत प्रत्यक्ष जमा करूनही अर्ज करता येतो. वित्त मंत्रालयाने नोडल ऑफिसर्सना सर्व अर्ज निर्धारित प्रक्रियेनुसार वेळेत मंजूर करण्याचे निर्देश दिलेले आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.